शेळ्या चरायला सोबत नेले व उसाच्या शेतात नेऊन कपडे काढले। बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार। आरोपी मुलीचा सावत्र बाप आहे। त्याने 12 वर्षाच्या चिमुरडीवर उसाच्या शेतात नेऊन अत्याचार केला। पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपी सावत्र बापावर विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बदलापूरमध्ये एका शाळेतील शिशु वर्गाच्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार तसेच पुणे व अकोल्यात शाळकरी मुलींवर अत्याचाराच्या घटना समोर आल्याने राज्यात खळबळ माजली आहे। त्यातच आता नाशिक जिल्ह्यातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। वडिलांनीच आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। नाशिकच्या ओझर येथे ही धक्कादायक घटना समोर आली। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी मुलीचा सावत्र बाप आहे। त्याने 12 वर्षाच्या चिमुरडीवर उसाच्या शेतात नेऊन अत्याचार केला। पीडितेच्या तक्रारीनुसार आरोपी सावत्र बापावर विनयभंग आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 12 वर्षाच्या पीडितेनं धक्कादायक प्रकार सांगितला आहे। पीडितेने पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार सावत्र वडिलांनी तिला शेळ्या बकऱ्या चरायला नेण्याच्या बहाण्याने उसाच्या शेतात नेलं। उसाच्या शेतात खूप आतमध्ये नेल्यानंतर त्याने मुलीला कपडे काढायला लावले। आरोपी तिला म्हणाला की तुला मोठं झाल्यावर हे सगळं करायचं आहे। त्यानंतर मुलीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीनं तिच्या हाताला पकडून शेतात उडत नेलं, लैंगिक अत्याचार केला। पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत सावत्र बापाला अटक केली आहे। या घटनेमुळे ओझर परिसरात खळबळ उडाली आहे। बदलापूर, पुणे, नाशिकच्या सिन्नर, अकोला आणि आता नाशिकच्या ओझरमध्ये चिमुकल्या मुलीवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार टीव्ही 9, ओझर, नाशिक।